चेअरमन काय आखाड महिना संपत आलाय काय तर नियोजन करा आखाड पार्टीचं. अरे त्यात नियोजन काय करायचं तुम्ही कधी सांगा ना आखाड पार्टी. मग अरे इथं गाव जेवण कंदुऱ्या घालणारा माणूस आहे चेअरमन. आता तुम्ही आखाड पार्टी छोटा विषय छोटी बुद्धी छोटा माणूस छोटा विषय. अरे सांग तुला काय पाहिजे. फक्त आखाड पार्टी द्या. आखाड पार्टी पाहिजे हा दिली. तू जर कोंबडी म्हणत असेल ना तू तुझे मित्र तर बोकाड देऊ. एवढं काय त्याच्यामध्ये बोकड बिकड काही नको तेवढंच नियोजन करू आपण. थोडी थोडी लागन चेअरमन एवढंच आम्हाला. अरे थोडी थोडी काय तू खांबा मा घेऊ तिकडं ड्रम आण. वा मला म्हणते चेअरमन. पण 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 सगळं नियोजन होईल. सगळं हॉटेल बिटेल बुक होईल. काही झालं त्या सरपंचाला कळू द्यायचं नाही. कारण आपल्या गावामध्ये बाटली आडवी आहे. आपल्या गावात दारू प्यायला बंदी आहे. बरोबर. आणि अशा पार्ट्या फिरट्या म्हणलं का ते सरपंच येऊन काहीतरी खोडा घालीन. सरपंचाला कळू द्यायचं नाही. आपलं मतदान आपले कार्यकर्ते सगळे बोलवायचे आपल्या वार्डातले. 100%. मी म्हणतो सरपंचाला संबंधच काय तो कळून द्यायचा. आपण हॉटेलवर करून नियोजन. ठीक आहे हॉटेलवर मी सगळे मित्रमंडळी तिथं बोलून घेतो. चालतंय आहे का नाही. फक्त तेवढं करावं तेवढं नाही का आपलं सगळं बाई. सगळे गाणे होते फक्त कोणी खडे आणायचे नाही. शब्द नाही कोणाला इकडचा कानाला तिकडं नाही. संपला विषय बस. सुटा चालतंय. मी पुढचं नियोजन करतो. बाकी तुम्ही बघा राहा तेवढं. हा चालतंय. निशाना तुला दिसलास ना झिलमिल झिलमिल घंटा ऐक ना कुठं चालला तू. मी वावरात. बरं संध्याकाळी फ्री आहे ना तू. फ्री नाही लय माग चार्ज आहेत माझे. 8 वाजता. बरं ऐक आखाड पार्टीचं नियोजन केलेलं आहे संध्याकाळी 8 वाजता. हा चेअरमननी आणि मी. तू जवळचा मित्र आहे म्हणून तुला स्पेशल आमंत्रण आहे बरं का. हा संध्याकाळी मटन दारू चिकन जे लागन ते. दारू पण आहे. सगळे नियोजन केलेलं आहे. कुठे 8 वाजता. हॉटेलवर. नाही का फाट्यावर हॉटेल माहिती ना. फक्त कळता कामा नाही कोणाला. आणि सरपंचाला तू चुकून नाही. अजिबात सरपंचाला कोण सांगायचं. बरं तू काय कर डायरेक्ट तिथे. हा मी पुढचं नियोजन करतो. भेटा ना सगळे मी सांगितले ना. अरे सगळे नियोजन माझ्याकडे. मग काही सगळी सोय करतो मी पुढे. 8 वाजता करेक्ट. 7:45 हा फक्त सरपंचाला कळू द्यायचं नाही. अजिबात नाही. चालते झालं. ऐक ना मटन पण खायला सगळं येणार. सगळं नियोजन आहे. तू ये फक्त. चिकन आहे ना. अरे सगळं आहे ना. चालतंय येऊ जा लवकर. अंडे भेटतील ना. तू 8ला येणार आहे ना. हा येतो मी. आल्यावर कळन तुला तिथं. हा चालतंय जा लवकर. ए पोरी ना 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 ना. भाऊ काय तू एवढं हळूच कम बोलतो. आम्ही तर कोणीच नाही. कोण नाही मोठ्याने बोल. संध्याकाळी ना दारून मटन फुकाट खायला भेटल. कुठं. पण ढाब्यावर आपल्या फाट्यावर ढाबा नाही का. तिथं 8 वाजता यायचं. आणि कोण देणार आहे. चेअरमन. हा चेअरमननी मला सांगितलंय. चेअरमननी मी नियोजन केलेलं आहे सगळं. चिकन म्हणू नको मटन म्हणू नको अंडे म्हणू नको दारू बिरू सगळं. भारी का हलकी. नाही भारी दारू एकदम ब्रँडेड माल आहे. लय भारी काम झालं. म्हणजे मला आमंत्रण द्यायला आला. तुला आमंत्रण द्यायला नक्की. नक्की फक्त गावात कोणाला सांगायचं नाही. आणि सरपंचाला अजिबात कळलं नाही पाहिजे. मी कशाला सरपंचला सांगू. सरपंचाला सांगायचं ना. अजिबात नाही. 8 वाजता यावंच लागतंय. हा नक्की. बरोबर 8 वाजता कुठं काही वाच्यता करू नको. कुठं अजिबात नाही. येणार गपचेप खाणार जाऊन झोपणार. आणि पिणार कधी. जेवायच्या आधी. हा युग मग. हा सांगू नका पुन्हा. अजिबात नाही. सरपंच आले बसमोर. सफा बोले ना सफा चाले ना सफा कंत केल्या काही बोले ना सफा चाल गेले का. का सरपंच काय राव असं असतं का कुठं. झालं लहानाची मोठे झालो गावात आपण आणि मला बघून तुम्ही दुसरीकडे तोंड करता. हो नाही हो चाफ्याच्या झाडाला पाहून मला गाणं सुचलं. गाणं म्हणत होतो मी. कशाला तुम्हाला पाहून न पाहिल्यासारखं करू. म्हणजे तुम्हाला चाफ्याकडे बघून बी गाणं सुचत आहेत का. अहो कुठलीही सुंदर वस्तू असली तर आम्हाला त्याच्यावर कविता गाणं सुचतच सरपंच. बरं आहे बा तुमचं. पण एक गाठ झाली एक चांगलं झालं. मी काय म्हणतो आज आखाड संपवतोय. तर चला कुठेतरी हॉटेलवर मस्त पैकी जेवण करू. नॉनव्हेज बिनव्हेज परत काय चातुर्मास सुरू झाल्यावर 4 महिने खाता नाही यायचं. अहो सरपंच तुम्हाला माहित नाही. काय हो सगळ्या गावाला माहित झालं तुम्हाला माहित नाही. काय. अहो आम्ही नॉनव्हेज सोडलं. तुम्ही. हो पूर्ण शाकाहारी झाले चेअरमन. आता आम्हाला आषाढ काय श्रावण काय भाद्रपद काय
सगळे चातुर्मास वर्ष सगळे सारखे. आम्ही आता नॉनव्हेजचं पाणी सुद्धा ओलांडीत नाही. ते गायनी कधी चाऱ्याचे आण घेतलेलं पाहिलंय का तुम्ही? नाही नाही नाही, अहो, आमच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. आमच्या खान पान राहणीमान आणि विचारात आम्ही बदल करून घेतला. म्हणजे आता तुम्ही नॉनव्हेज हा विषयच नाही. बात नाही, ते शब्द सुद्धा मी तोंडात घेतलं तर पाप समजतो नॉनव्हेज. त्यामुळं आता काय, आपण कधीतरी कुठंतरी टपरीवर चहा वगैरे घेऊ. आता जरी आषाढाचा महिना असेल तर तुम्ही जावा हॉटेलमध्ये, तुम्ही खावा. आम्ही आता मस्तपैकी घरी चपाती बरोबर श्रीखंड खाणार, वरण भात खाणार. बर 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 बर. मला बी आता तुमचं बघून असं वाटायला लागलंय की नॉनव्हेज सोडून द्यावा नक्की, आणि चांगला शाकाहारी विचार. व्हावा, हो. हे का नाही. पण आता मी हा विषय परवापासून घेतो. हा का? हो, उद्या कसं आहे, थोडं खाल्लेलं पचावं लागेल ना आज. बरोबर. बरं जाऊ का मग? हा हा. बरं, शुभेच्छा तुम्हाला शाकाहारीसाठी. हो, शाकाहार उत्तम आहार. चेअरमन, हो चेअरमन, ते मागवा ना मग सुरू करायला. मागवा ना, तुम्हाला काय पाहिजे ते. का आता ते बी मी ऑर्डर द्यायची वेळ, काय लागेल ते सांगा, मागवा. अहो तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितलेलं बरं राहील, आम्ही काय सांगावं. अरे अरे अरे, आता तुमचा ब्रँड कोणता काय मला माहित नाही. तुम्हाला जो ब्रँड पाहिजे काय पाहिजे ते सांगा. नक्की? नक्की, बिंदास. ठीक आहे, सांगतो मग. अय भैया, अरे जनता इकडं कुठं? सरपंच आले, सरपंच आले. या ना सरपंच, बसा. चेअरमन, मी म्हणलं तेव्हा तुम्हाला नाही म्हटले तुम्ही. आता आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता येईना, धरूनच आणलं मला. बार धरून गाडीत घातलं तेव्हा मी इथं आलो. अरे बाळूला मी म्हणलं होतं यायचे का, बाळू त्यावेळेस नाही म्हणला, नाही तर येऊन बसला. हा काय भानगड काय आहे बाळू? बरं जाऊ द्या, झाले ना, आले ना सगळे, येऊ राहिले ना, ऑर्डर तुम्ही बिर्डर बसा ना. हा बसा, जेवा आमच्यात. आता मी बसणारच हो. आता एवढी सगळी जनता माझी आहे, मी दुसऱ्या टेबलवर बसू आहे. नाही, बसा बसा. ओ. घ्या घ्या, वाडा सगळे वाडा, घ्या घ्या, चांगलं मस्त पैकी वाढा. आहे ना. हा वाडा. आता काय करता मग आता बाळू? वाडा वाडा, चांगलं मजबूत वाडा. भैया सबको बांट दो. चेअरमन, तुमचा प्युअरेज कुठे आहे? आज सरपंच ते बंद करणार आहे, पण आता ते परवापासून. चेअरमन, वाल्ल्या चिल्याशिवाय मजाची आहे ना. अय गांठ्या, आता हाय ती खाय, उगा नको पंचायती करू.